नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उद्यम रजिस्ट्रेशन यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं. मित्रांनो, या पोर्टलमध्ये बरेचसे चेंजेस झाले आहेत. यामध्ये अजून एक ऑप्शन वाढवण्यात आलेला आहे, लॅटिट्यूड आणि अँटिट्यूड म्हणजेच सारांश आणि रेखांश. तर हा कशा पद्धतीने ॲड करतात, बऱ्याच मुलांना याबद्दल माहिती नाही. तर मित्रांनो, उद्यम आधारची ए टू झेड प्रोसेस म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर सर्वप्रथम गुगल क्रोमवर जाऊन उद्यम रजिस्ट्रेशन हे टाईप करा. पहिल्या नंबरची जी लिंक दिसेल इथे क्लिक करून घ्या. इथे क्लिक केल्यानंतर फॉर न्यू एंटरप्राइजेस म्हणजेच इथे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही प्रोसिजर थोडीशी स्लो आहे मित्रांनो, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे आधार नंबर, ज्या व्यक्तीचा आपण उद्यम रजिस्ट्रेशन करणार आहे त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाईप करून घ्या. देन त्यानंतर त्या आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तसे नाव इथे टाईप करून घ्या. एकही स्पेलिंग मिस्टेक न करता नाव टाका मित्रांनो, कारण यामध्ये चूक होता कामा नये, नाहीतर आपल्याला आपलं आधार कार्ड व्हॅलिडेट नाही होणार. आणि जनरेट या OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावरती एक OTP येऊन जाईल. इथे लास्ट 4 डिजिट आपल्याला शो होईल. मित्रांनो, आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ते शॉप कसं आहे, प्रॉपर्टीज म्हणजे स्वतःचं आहे का पार्टनरशिपमध्ये आहे, इथे ऑप्शन येतील. तर इथं एकत्व म्हणजे प्रोप्रायटरी आहे, त्यामध्ये एकल करून पॅन कार्ड नंबर टाकून इथे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे काही इंटरव्ह्यू दिसत आपल्याला, ते वाचून घ्या. देन इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन विचारेल. इथे सिम्पली आपली मोबाईल नंबर टाईप करून घ्या. इथे मोबाईल नंबर टाका. इथे जीमेल अकाउंट टाका त्या व्यक्तीचं, म्हणजे त्या व्यक्तीला उद्यम रजिस्ट्रेशनच्या अगेन्स्ट ज्या काही इन्फॉर्मेशन येत राहतील त्यांना ते मेलला दिसत राहतील. देन इथे मेल ID टाकल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली या. इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. इथे मी कास्ट कॅटेगरी निवडून येतो. इथे जेंडर, देन इथे हँडिकॅप वगैरे आहे का विचारतं. त्यानंतर उद्यम का नाम, नेम ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे आपल्या शॉपचं नाव इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर त्यात जे काही युनिट प्लांट असतो तो इथे टाईप करून ओके करा. इथे युनिट नेम एका नाम येईल. त्यानंतर आपलं शॉप जिथे आहे म्हणजेच आपल्या गावात किंवा बाहेरगावी जिथे कुठे असेल तिथला ॲड्रेस इथे टाईप करून घ्या. तो ॲड्रेस इथे टाकल्यानंतर इथे मी स्टेप बाय स्टेप आता ॲड्रेस टाकून घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, कारण व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला काही अडचणी निर्माण होऊ शकतात. काही अडचणी तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे पिन अँड इथे स्टेट निवडा. देन इथे आपला डिस्ट्रिक्ट निवडा आणि ॲड प्लॅन्ट यावरती क्लिक करा. अशा तऱ्हेने आपला ॲड्रेस हा ॲड होऊन जाईल. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन म्हणजेच आपण सुरुवात केलेला व्यवसाय, आपण व्यवसायाची सुरुवात कोणत्या तारखेला केली ते इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर बँक डिटेल्स, इथे आपल्याला बँक नेम, IFSC कोड अँड बँक अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा आहे. इथे मी टोटल मित्रांनो सांगण्यापेक्षा सर्व काही तुम्हाला लाईव्ह मध्ये करून दाखवलेलं आहे. इथे अकाउंट नंबर टाईप करून घेतो. त्यानंतर इथे इका सर्व्हिस आहे का मॅन्युफॅक्चरिंग आहे. सर्व्हिस म्हणजे मित्रांनो सर्व्हिसेस करा, कारण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जो माल आपल्यात बनतो आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग आपल्याच स्वतःसाठी असते. इथे नॉन ट्रेडिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे जो काही आपला प्रकार असतो त्या कोडनुसार जी काही ॲक्टिव्हिटीज असते ती इथे आपल्याला करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आपल्या शॉपमध्ये किती लोक काम करतात, एक पुरुष स्त्री जे काय आहे ते टाईप करून घ्या. इथे आपण पाहू शकतो एक पुरुष. देन इथे नो करून घ्या मित्रांनो, कारण हे तेवढं काय आपल्यासाठी आवश्यक नाही आहे.
आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपलं राहिलं लँटिट्यूड अँड अँटिट्यूड. गेट लँटिट्यूड अँड लॉन्गिट्यूड याच्यावरती क्लिक करा. याला थोडंसं मॅक्झिमाइज करून घ्या. देन इथे आपल्याला आपला एरिया म्हणजे ज्या गावामध्ये आपलं शॉप आहे त्या गावामध्ये लाईटली झूम करून त्या गावावरती नेऊन इथे मी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने मी माझं गाव शोधत आहे. हे बघा, इथे हा रेड बिंदू आलेला आहे आणि इथे जिथे रेड आलं तो लँटिट्यूड अँटिट्यूड इथे आपला शोधायला दिसेल आणि इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. हे बघा, इथे आपण बघू शकतो की आपला लँटिट्यूड अँटिट्यूड इथे आलेला आहे. देन ते सबमिट अँड गेट फायनल OTP ऑप्शनवरती क्लिक करा. त्या अगोदर मित्रांनो सर्व माहिती ही A to Z तुम्ही जी भरलेली आहे ती बघून घ्या. कदाचित काही जर चुकीचं असेल तर पुन्हा त्यात चेंजेस पण करता येईल मित्रांनो, तेवढं काही काळजी करण्याचं अर्थ नाही. परंतु पुन्हा OTP पाठवा आणि चेंजेस करा, त्यामध्ये बराचसा टाइम निघून जातो. सो ठीक आहे, इथे मी OTP आता आलेला आहे. इथे OTP टाकून घेतो. इथे खाली कॅप्चा कोड टाका आणि फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक. त्या अगोदर इथे मी थोडंसं स्क्रोल डाऊन करून बघून घेतो मित्रांनो माहिती काही चुकीची असेल तर. ठीक आहे, टोटल माहिती भरलेली ही एक ओके आहे. देन आता मी सिम्पली खाली जाऊन थोडं स्क्रोल डाऊन करून खाली जाणार आहे आणि फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे. इथे स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन अँड देन फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. आर यू शो? यस. हे बघा, इथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच जो उद्यम नंबर आहे तो कॉपी करून घ्या. हे पहा, इथे आपण पाहू शकतो. इथे मी कॉपी करून घेणार आहे. मित्रांनो पहिले 7 दिवसानंतर आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर भेटायचा म्हणजे सर्टिफिकेट भेटायचं. बट नाव आता डायरेक्टली डाउनलोड होत आहे. इथे सिम्पली जो नंबर आलेला आहे आपल्याला तो टाका आणि ते ईमेल ID किंवा OTP मोबाईल OTP द्वारे सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर मी इथे मोबाईल OTP द्वारे करणार आहे आणि जो नंबर आधारशी लिंक आहे तो इथे टाईप करून घ्या. OTP ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्या हे बघा, इथे आपण लास्टमध्ये पाहू शकतो 1484 लास्ट डिजिट नंबर म्हणजे तो आधार कार्डशी लिंक नंबर आहे. इथे OTP टाईप करून घ्या आणि व्हॅलिडेट अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा आणि प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. मित्रांनो इथे आपण बघू शकतो की आपलं सर्टिफिकेट हे जनरेट झालेलं आहे. मित्रांनो पहिले या सर्टिफिकेटसाठी 7 दिवसाचा कालावधी लागायचा, परंतु आता हे सडनली मिळत आहे आणि याला प्रिंट करा किंवा सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.